आज मी विचार करत होतो, म्हणजे आजच्या दिवसाचा, तर मला असं जाणवलं, की अ, आजच्याच दिनी म्हणजे 28 डिसेंबर 1940 रोजी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान किंवा भारताची फाळणी या अनुषंगाने हा ग्रंथ लिहिला होता आणि तो ग्रंथ त्यांनी पूज्य रमाई यांना समर्पित केला होता. तर मला हे आजचं विशेष वाटलं, की बाबासाहेबांनी हा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहून पूज्य रमाई यांना तो समर्पित केला. तर त्याचंही आपण स्मरण करूया. आणि मला आज मैत्री एक सर्वोत्तम नातं या विषयावर प्रवचन देण्यासाठी सांगण्यात आलं. मी मगाशी पण बोललो, की मी मराठीत बोलतोय आणि काही लोकं हिंदीत बोलणारे या प्रवचनाला जोडले गेलेले आहेत. इव्हन माझे मित्र नेपाळचे एक मित्र आहेत, तेही या प्रवचनामध्ये आहेत. तर मी जे हिंदी भाषी लोकं आहेत, त्या सर्वांची माफी मागतो, की मी आज काही हिंदीत बोलणार नाही. तर मला असं सांगण्यात आलं, की मैत्री एक सर्वोत्तम नातं या विषयावर प्रवचन द्यावं. जवळपास एक 10-1 वर्षापूर्वी बुद्धयानमध्ये याच शीर्षकाखाली मी एक लेख लिहिला होता. म्हणजे ही खूप कमी वेळा मला संधी असते, की मी जे लिहिलेलं आहे त्याच्यावर बोलायची संधी फार कमी मला मिळत असते. म्हणजे इतर विषयावर मी बोलत असतो. पण निश्चितच जे मी भूतकाळात लिहिलेलं आहे, त्याच्यावर बोलण्याची ही एक विशेष अशी संधी आहे. आणि आजची परिस्थिती लक्षात घेता, हा जो विषय आहे, हा अतिशय महत्त्वपूर्ण असा विषय आहे. भारतातच नव्हे, तर भारताच्या बाहेरची पण जी काही परिस्थिती आहे आजची, म्हणजे कोरोनामुळेच नाही, तर एकूणच जी मैत्रीची ज्याला आपण गरज म्हणूया किंवा हे जे नातं आहे, विकसित करण्याची गरज म्हणूया, तर ती अगदी सर्वांनाच या विषयाला सखोलपणे जाणण्याची गरज आहे. मग तो बौद्ध असो, अबौद्ध असो, भारतीय असो किंवा पाश्चिमात्य जगाचा असो. तर सर्वांनीच या विषयाकडे थोडं गंभीरतेनं बघण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आज आपण भारतासह जगाकडे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला, निश्चितच कोरोनामुळे अ, खूप कठीण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सर्वत्र. तरी असं असलं, तरी या जगात आजच्या काळात सुखापेक्षा दुःख जास्त आपल्याला पाहावयास मिळतं. जिकडे-तिकडे एक प्रकारचा मानसिक संघर्ष, तणाव, चिंता, असमानता, विभाजन, अस्थिरता ह्या साऱ्या बाबी आज आपल्याला जगामध्ये पाहावयास मिळतात. जगामध्ये जे मोठी माणसं आहेत, मग ते राजकीय मंडळी असो किंवा आणखी सामाजिक काम करणारी लोकं असोत, मानवतेसाठी झटणारी लोकं असो, प्रत्येक लोकं आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत काहीतरी चांगलं करण्याचा. परंतु असं असलं तरी ते सर्व लोकं असमर्थ ठरत आहेत, असं आपल्याला दिसतं. आपल्याकडे भारतातच नव्हे तर जगात अनेक कायदे आहेत, संविधानं आहेत, न्यायव्यवस्था आहे, विचारवंत आहे, सैन्य आहे, वैज्ञानिक आहे. तरीसुद्धा आजच्या परिस्थितीत ज्याला आपण मानवजात म्हणूया, हा मानव म्हणूया, हा कुठेतरी दुःखी आणि असमाधानी जास्त प्रमाणात आपल्याला दिसायला येतं. आणि म्हणून आपण जे काही करत आहोत, त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. एका वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची गरज आहे. म्हणजे विज्ञानानं खूप प्रगती जरी केली असली, तरीसुद्धा मानवतेला कदाचित भौतिक दृष्टीनं आपण संपन्न बनवलेलं आहे, सुखी केलेलं आहे. परंतु मानसिक अर्थानं अजूनही एक मोठी एक मागणी ज्याला आपण म्हणूया,
खूप काही मोठं कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांनाच काहीतरी करण्याची गरज आहे. आज अनेक ठिकाणी लोकं एकत्रित येऊन कार्य करत आहेत. असं असलं तरी अनेक लोकांना एकटेपणा जाणवतो आहे. हं. प्रत्येकच व्यक्ती स्वतःला असह्य, तणावपूर्ण अनुभवत आहे आणि एक प्रकारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख हे फार कमी आहे. म्हणजे जरी मी सांगत असलो, तरी विज्ञानानं खूप प्रगती केली असली, तरी मानवाच्या जीवनामध्ये जे आंतरिक सुख म्हणूया, मानसिक सुख म्हणूया, त्याच्यामध्ये खूप प्रगती झालेली नाहीये. हं. सर्व काही असूनही माणूस हा एकाकी पडलेला आहे. मी आज एक Facebookवर एक गोष्ट वाचत होतो चमूविषयी. तर ज्याला आपण टीम म्हणतो, तर चमू म्हणजे नेमकं काय? तर चमू म्हणजे एकपेक्षा जास्त लोकं एकत्रित येऊन एकत्रितपणे, सांघिकपणे कार्य करणं असं समजतो आपण. आता आपण इथे हे जे प्रवचन आयोजित करत आहोत, तर विविध लोकं एकत्रित येऊन एकमेकाला सहकार्य करून, इतरांसाठी मदत करण्याच्या भावनेनं पुढे येऊन सांघिकपणे, एकत्रितपणे काम करत आहेत. परंतु अ, टीमचा किंवा चमूचा हा खरा अर्थ नाही. म्हणजे सांघिकपणे काम करणं निश्चितच चांगली बाब आहे. एकत्रितपणे येऊन काम करणं निश्चितच चांगली बाब आहे. परंतु ज्याला आपण खरी चमू म्हणूया, खरी ट्रू टीम म्हणूया, तर खरी चमू म्हणजे एक असा लोकांचा समूह जो एकमेकावर विश्वास ठेवून काम करतो. हं. म्हणजे चमू म्हणजे अशा लोकांचा समूह, की जो एकमेकावर विश्वास ठेवून काम करतो. तर त्या दृष्टिकोनातून अ, चमूकडे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ह्या विश्वासाकडे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला, तर हा विश्वासच याचा आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला अभाव दिसतो. त्याची उणीव आपल्याला जाणवते. भारतातच नव्हे, तर जगामध्ये एक प्रकारे विभाजन, गटबाजी, मानवी दुरावा, स्पर्धा, ईर्ष्या, अमानवीय व्यवहार, दडपशाही ही सर्वत्र आपल्याला पाहावयास मिळते. माणसाचे माणसासोबत असलेले नाते किंवा ज्याला आपण विश्वास म्हणूया, हा कुठेतरी दुरावलेला किंवा कमकुवत झालेला आपल्याला दिसतो. ही आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून जगाला पूर्वी नव्हती तितकी मानवी सकारात्मकतेची किंवा ज्याला आपण मैत्री म्हणूया त्याची गरज आहे. प्रत्येकालाच गरज आहे. म्हणजे तो बौद्ध असो, अबौद्ध असो, भारतीय असो, अभारतीय असो, प्रत्येकालाच ह्या सकारात्मकतेची, मैत्रीची अ, गरज आहे. आणि म्हणून या विषयाकडे मी जाणतोय, की आपणापैकी अनेकांनी या विषयावर खूप ऐकलेलं आहे. आपण मैत्री भावनेचा सराव करतो. असं जरी असलं, तरी पुन्हा-पुन्हा त्या विषयाच्या अनुषंगानं चिंतन करणं, त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, हे लावून पाहणं आणि जी माहिती आपल्याला आहे, त्याचं स्मरण करणं हे गरजेचं आहे. हं. कारण की असं म्हणूया, की मैत्री हा एक बौद्ध जीवन मार्ग आहे. म्हणजे जो व्यक्ती बौद्ध असेल, तो मैत्रीपूर्ण असलाच पाहिजे. हं. म्हणजे त्याचं जे आचरण, त्याचा जो व्यवहार आहे, तो मैत्रीपूर्ण असला पाहिजे. आणि आपण जेव्हा आताच त्रिशरण पंचशील म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये पहिलं शील जे आपण म्हटलेलं आहे, की पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. म्हणजे मी सर्व जीव जी हिंसा आहे त्यापासून अलिप्त राहीन आणि जे मैत्रीपूर्ण कर्म आहे, ते करून मी माझं शरीर शुद्ध करतो. तर या अनुषंगानं मैत्री हे आपल्यासाठी शील पण आहे.
सदाचार आहे, नीती आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, की नीती म्हणजेच धम्म आहे. तर मग दुसऱ्या अर्थानं म्हणूया, जर नीती म्हणजे धम्म असेल आणि एक प्रकारे मैत्री म्हणजे नीती असेल, तर असं म्हणूया, की मैत्रीचं म्हणजे धम्माचं दुसरं नाव एक प्रकारे मैत्री असं आपण म्हणू शकतो. हं. आणि आपण हे जाणतोय, की भगवान बुद्धांनी ह्या धार्मिक मैत्रीला अ, संपूर्ण धम्म म्हटलेला आहे. हं. आणि त्या अनुषंगानं जर आपल्याला धम्माला जाणायचं असेल, तर आपण मैत्रीला जाणलं पाहिजे. जर आपल्याला परिणामकारक धम्माचरण करायचं असेल, तर आपण अधिक मैत्रीचं आचरण केलं पाहिजे. तर आपण पाहूया, की ही जी मैत्री आहे, ही काय आहे आणि ती कशी विकसित केली पाहिजे. मैत्री काय नाही, हे सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करू आणि ते सर्वश्रेष्ठ नातं कसं आहे, हेही सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तर मैत्री का? किंवा मानवी विकासाला या मैत्रीची का गरज आहे? या दृष्टिकोनातून आपण थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करूया. बौद्ध धर्मात सकारात्मक किंवा विधायक भावनांच्या विकासाला नेहमी प्राथमिकता दिलेली आहे. म्हणजे जसं आपण आता पाहिलेलं, की जे पंचशील आहे, त्याच्यामध्ये पण मैत्री आपल्याला विकसित करायला सांगितलेली आहे. दान आपल्याला विकसित करायला सांगितलेलं आहे. संतुष्टी आपल्याला विकसित करायला सांगितलेली आहे. जागृती विकसित करायला सांगितलेली आहे. तर त्याच्यामध्ये मैत्री असेल किंवा दान असेल, ह्या एक प्रकारच्या सकारात्मक भावना आहेत. तर ह्या भावनाच्या विकासाला नेहमीच बौद्ध धर्मामध्ये प्राथमिकता दिलेली आहे. असं म्हणूया, की या जगामध्ये सर्वात प्रथम जर मैत्री कुणी सांगितली असेल, तर ते भगवान बुद्ध होते. म्हणजे जे इतर धर्म संस्थापक आहेत, त्यांनी प्रेम करायला सांगितलं. मग तो जीसस क्राइस्ट असेल, म्हणजे येशू ख्रिस्त असेल, मोहम्मद पैगंबर असेल किंवा अन्य इतर धर्म संस्थापक असतील, त्यांनी लोकांवर प्रेम करायला सांगितलं. पण आपण हे जाणतो, की मैत्री आणि प्रेम याच्यामध्ये फार फरक आहे. प्रेम हे आपण सर्वांवरच करू शकत नाही. जे लोकं जवळचे आहेत, ज्यांच्या सोबत आपण जास्त राहतो, त्याच लोकांवर आपण प्रेम करतो. आणि असं म्हणतात, की प्रेमामध्ये एक प्रकारची अपेक्षा असते, की मी प्रेम करतो, तर त्याच्या ऐवजी त्यांनी सुद्धा माझ्यावर प्रेम करावं किंवा मी त्यांचं प्रेम करतो किंवा संगोपन करतो, तर त्यांनी त्याच्या मोबदल्यामध्ये काहीतरी करावं, अशी आपली अपेक्षा असते. आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये ह्या प्रेमाला मैत्रीचा जवळचा शत्रू म्हटलेला आहे. जसं मैत्रीच्या विरोधी भावना ही द्वेष आहे. द्वेष असेल, तिथे मैत्री असणार नाही. तर एक प्रकारे मैत्रीचा दूरचा शत्रू ज्याला आपण म्हणूया, हा द्वेष आहे. त्याच प्रकारे मैत्रीचा जवळचा शत्रू ज्याला आपण म्हणूया, हा प्रेम आहे. आणि एक प्रकारे प्रेम हे संकुचित आणि मर्यादित आहे. या उलट मैत्री ही अमर्याद आणि विशाल आहे. एक प्रकारे आपल्याला आप-पर भेदाच्या वर घेऊन जाणारी अशी ती भावना आहे. आणि म्हणून अ, मैत्री हा एक बुद्धाचा महत्त्वपूर्ण गुण आहे. हं. मैत्रीतूनच मग करुणा, मुदिता, उपेक्षा ह्या सकारात्मक भावना विकसित होतात. तर जगात सर्वप्रथम मैत्री जर कोणी सांगितली असेल, प्रेम नाही, आसक्ती नाही, हं, किंवा अपेक्षापूर्ण मैत्री नाही, की ज्याला आपण प्रेम म्हणूया, ज्याला आपण निस्वार्थ प्रेम म्हणूया. मैत्रीला कदाचित आपण निस्वार्थ प्रेम म्हणू शकतो. तर हे निस्वार्थ प्रेम ज्याला आपण म्हणूया, अपेक्षारहित प्रेमाची भावना म्हणूया, ज्याला मैत्रीची भावना आपण म्हणूया, ही सर्वप्रथम भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे.
जर आपल्या जीवनात ही सकारात्मक भावना नसेल, ही मैत्री नसेल, तर आणि त्यानुसार आपण आपलं जीवन यापन करत नसू, त्या सकारात्मक भावनेनं आपल्या जीवनाला मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत नसेल, तर आपली अवस्था जणू एका भटकलेल्या वाटसरूसारखी होऊ शकतं. ज्याच्या जीवनात मैत्री नाही, मी म्हणेन, की तो या जगातला सर्वात दुर्दैवी आणि काय म्हणूया, की गरीब असा व्यक्ती आहे. या उलट ज्याला आपण म्हणूया, की ज्याला ज्याच्या जीवनात मैत्री आहे, ज्याला खूप मित्र आहे, त्यासारखा श्रीमंत व्यक्ती या जगात नाही. म्हणजे बुद्धाकडे केवळ एक भिक्षापात्र आणि 3 चिवर असायचे. तरी सुद्धा एक कितीतरी राजे, कितीतरी विद्वान, सर्व लोकं त्यांच्याकडे नतमस्तक व्हायचे. त्यांना शरण जायचे. हं. तर हे मैत्रीचं बल म्हणूया आपण. हं. त्या बलामुळे, मैत्रीच्या बलामुळे, करुणेच्या बलामुळे अ, एक प्रकारे बुद्ध जगावर राज्य करायचे. हं. आणि जर ही मैत्री नसली, तर निश्चितच आपण इतरांसोबत एक कुशल व्यवहार आपण करू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक मानवाला नव्हे, तर प्रत्येक सजीवाला ह्या मैत्रीची, ह्या भावनिक ओलाव्याची गरज आहे. आणि ती प्राप्त करण्यासाठी प्रत्येकजण हा धडपड करत असतो. म्हणजे मानव तर धडपड करतोच, प्राणीही धडपड करतात. प्राण्यांनाही मैत्री किंवा सकारात्मक भावनतेच्या ओलावा ज्याला आपण म्हणूया, एक चांगली कंपनी म्हणूया, चांगला चांगला अ, एक सहयोग म्हणूया, सहवास म्हणूया, ती प्रत्येक सजीवाला ही हवी असते. प्रत्येकाला वाटतं, जसं की मनुष्याला वाटतं, त्याच प्रकारे प्राण्यांनाही वाटतं, की आणि त्या दृष्टिकोनातून आपण अपेक्षा करतो, की कुणीतरी आपल्याकडे यावं आणि आपली काळजी घ्यावी, आपली विचारपूस करावी, असं प्रत्येकाला वाटतं. हं. प्रत्येक मानवाला वाटतं. मग तो पुरुष असो, स्त्री असो, लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो. हं. प्रत्येकाला मैत्रीची गरज असते. हं. आणि ते प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो, की कुणासोबत तरी आपण एक चांगला संवाद, एक चांगला सहवास अ, ठेवावा आणि हे करत असताना अ, योग्य माहिती नसल्यामुळे, प्रज्ञा नसल्यामुळे, जागृती नसल्यामुळे आपण नकळत प्रेमाच्या आणि आसक्तीच्या व परावलंबाच्या बंधनामध्ये अडकून आपण पडतो. हं. आपल्याला हवी असते मैत्री, परंतु आपण प्रेमाच्या बंधनामध्ये अडकून पडतो. हं. आणि एक प्रकारे परावलंबी आपण बनतो आणि जर आपल्या मनाप्रमाणे जर गोष्टी घडल्या नाहीत, आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत, त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर त्यातून दुःख निर्माण होतं. मग दुःखातून चीड, द्वेष, मत्सर, हेवा, हिंसा ह्या सर्व नकारात्मक गोष्टी उपजतात. आणि जाणीवपूर्वक आपण याच्यावर कार्य केलं नाही, तर जीवनात सदैव आपल्याला असमाधान वाटते आणि जीवन आपल्याला एक प्रकारे नकोसं होऊन बसतं. जणू काही सर्वत्र अंधार आहे, असं आपल्याला वाटतं. तर असं आपल्या अनेकांच्या जीवनाचा अनुभव असू शकतो, की जर आपल्याला योग्य मित्र नसतील, चांगले मित्र नसतील, तर आपल्याला जीवन हे नकोसं वाटतं. आणि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जर आपल्याला काही करायचं असेल, तर जी बाब भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे, की आपण मैत्री विकसित करणं गरजेचं आहे.
मैत्री भावनेच्या विकासाला आपण आपल्या जीवनामध्ये प्राथमिकता दिली पाहिजे. बौद्ध धम्मात मैत्री ही एक प्रकारची मूळ सकारात्मक भावना आहे. जसं मी सांगितलं, की दान आहे, करुणा आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे. तर ह्या सर्वांच्या मुळाशी कुठेतरी मैत्री आहे. ही मूळ सकारात्मक भावना आहे. मैत्री हा शब्द संस्कृत शब्द मित्र किंवा पाली शब्द मेत्ता अ, यापासून निर्माण झालेला आहे. हं. मेत्ताचाच अर्थ असो, की दुसऱ्यासारखा मी, म्हणजे मी जसा आहे तसा दुसरा, मे अत्ता. हं. अशा प्रकारे मेत्ता या शब्दाचा अर्थ असतो, की जसा मी आहे, जसा मला भावना आहे, जसा माझ्या गरजा आहेत, त्याच प्रकारे इतरांच्याही भावना आहेत, इतरांच्याही गरजा आहेत. त्याप्रती जागृती, प्रती संवेदनशीलता, प्रती सकारात्मकता ह्या प्रकारे आपण मेत्ता किंवा मैत्री या शब्दाकडे पाहू शकतो. बौद्ध धर्मानुसार आपल्या जवळच्या मित्राबरोबरच सर्व सजीवांसाठी असलेला स्नेह, आदर, विश्वास आणि कल्याणाच्या भावनेला मैत्री म्हटलेलं आहे. आपले जवळचे मित्र, नातेवाईक ह्यासोबतच सर्व सजीवांपर्यंत एक प्रकारे सकारात्मकता विकसित करणं, स्नेह विकसित करणं, विश्वास विकसित करणं हा मैत्रीचा अर्थ आहे. आपल्या रोजच्या जीवनात मैत्री किंवा मित्र किंवा मित्रता हे शब्द आपण अनेकदा वापरत असतो. परंतु जेव्हा आपण त्याचा वापर करतो, तर अनेकदा हा वापर जो आहे, मग मैत्री असेल, मित्र असेल किंवा मित्रता असेल, हा खूप वरपांगी, वरवरचा आपण वापरत असतो. त्याच्यामागे एक खरी सजाणता ज्याला आपण म्हणूया, खरी जागृती ज्याला आपण म्हणूया, खरी प्रज्ञा म्हणूया, खरी तळमळ म्हणूया, ही आपल्याला दिसत नाही. जाणीव ती आपल्याला दिसत नाही. समज जी आपल्याला दिसत नाही आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये ह्या समस्या निर्माण होतात. बौद्ध धम्मात ह्या मैत्रीला एक प्रकारे महत्त्वपूर्ण भावना ज्याला आपण इतरांच्या सर्वांगीण कल्याणाची, सुखाची, हिताची भावना म्हटलेलं आहे. आपण कर्णिमेत्त सुत्त नेहमी म्हणत असतो, ऐकलेलं असेल. तर त्या सुत्तामध्ये सुद्धा मैत्री ही कशी विकसित केली पाहिजे. सर्व सजीवांप्रती आपला मैत्रीचा भाव कसा असला पाहिजे. जशी अ, आई आपल्या एकुलत्या एक पुत्राचं संरक्षण करते, विकास करते, त्याच प्रकारची भावना आपण सर्व सजीवांपर्यंत विकसित केली पाहिजे. अ, अशी असं उदाहरण मेत्तसुत्तामध्ये अ, आपण पाहू शकतो. आणि अनेकदा आपण पूजेमध्ये जेव्हा आपण "सब्बे सत्ता सुखी होंतु" म्हणत असतो, तर ह्या मागे सुद्धा मैत्री हा मूळ भाव अपेक्षित आहे. हं. जेव्हा आपण "सब्बे सत्ता सुखी होंतु" असं म्हणतो, तर केवळ आपल्या वाणीनंच आपण म्हणत नाही, तर आपल्या हृदयामध्ये सर्व सजीवांच्या सुखाची, कल्याणाची भावना आपण जोपर्यंत विकसित करत नाही, तोपर्यंत त्या शब्दांना अर्थ येणार नाही किंवा त्याचा परिणाम हा आपल्यावर होणार नाही. आणि म्हणून जेव्हा आपण "सब्बे सत्ता सुखी होंतु" असं म्हणत असतो, तर एक प्रकारे आपल्या हृदयामध्ये सर्व सजीवांच्या कल्याणाची, हिताची भावना ही असली पाहिजे. जसं मी कर्णेमेत सुत्ताबद्दल बोललेलो आहे, की कर्णेमेत सुत्तामध्ये जसं आई आपल्या एकुलता एक पुत्राचं संगोपन करते, संरक्षण करते आणि विकास करते. तर त्या दृष्टिकोनातून आपण स्वतःविषयी स्वतःचं रक्षण आणि संगोपन आणि विकास तर केलाच पाहिजे. परंतु
जे सर्व सजीव प्राणी आहेत, त्यांच्याविषयी सुद्धा आपण ही संगोपनाची, संरक्षणाची आणि विकासाची भावना निर्माण केली पाहिजे. मैत्रीचे हे जणू 3 लक्षणं आहेत. जेव्हा आपण एखाद्याविषयी मैत्री आपण विकसित करत आहोत असं म्हणतो, तर आपण दुसऱ्यांचं नकारात्मक गोष्टीपासून संरक्षण करतो. त्याचं एक प्रकारे चांगल्या गोष्टीनं, कुशल गोष्टीनं, धार्मिकतेनं ते संगोपन करतो आणि त्याच्या विकासाविषयी किंवा तिच्या विकासाविषयी एक प्रकारे आपण भावना विकसित करत असतो. आणि म्हणून मैत्रीचे हे 3 महत्त्वपूर्ण बाबी आहेत. निश्चितच जोपर्यंत आपण स्वतः सकारात्मक राहणार नाही, स्वतःचं संगोपन, संरक्षण आणि विकास करणार नाही, तोपर्यंत आपण इतरांचं संगोपन, संरक्षण आणि विकास करू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा आपण मैत्री भावना करतो, तर स्वतः आपण स्वतःवर मैत्री आधी करत असतो. जोपर्यंत आपण स्वतः सकारात्मक राहत नाही, तोपर्यंत आपण इतरांविषयी सकारात्मकता ही विकसित करू शकत नाही. आणि म्हणून मैत्री ही विकसित तर करायचीच आहे, परंतु सर्वप्रथम ती आपल्या स्वतःवर आपण ती विकसित केली पाहिजे. स्वतःच्या हृदयामध्ये ती मैत्री आपण विकसित अ, केली पाहिजे. तेव्हाच आपण ही अ, इतरांविषयी आपण मैत्री ही करू शकतो. परंतु जसं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, की आजच्या जगामध्ये प्रत्येकच माणूस हा एक प्रकारे आत्मनिष्ठ, संकुचित बनत चाललेला आहे. हं. केवळ स्वतःचाच विचार अ, करतो आहे आणि त्याच्यामुळे तो एक प्रकारे असंवेदनशील झालेला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा व्यक्ती स्वतःच्या हिताचा जास्त विचार करतो, स्वतःच्या सुखाचाच जास्त विचार करतो, तर एक प्रकारे त्याची जी जागृती आहे इतरांविषयी, ती कुठेतरी कमकुवत होते. हं. त्याच्याविषयी तो दक्ष नसतो आणि म्हणून अनेकदा दंड मार्ग ज्याला आपण म्हणूया किंवा हिंसा ज्याला आपण म्हणूया किंवा ज्याला आपण अमानवीय व्यवहार किंवा असंवेदनशील व्यवहार ज्याला आपण म्हणूया, हे आपल्याला अ, अ, दिसत दिसत असतात. आणि म्हणून नित्य रूपानं ही मैत्री आपल्यामध्ये कशी विकसित होईल, या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. म्हणजे मैत्री ही जस्ट आपण विचार केला आणि ती येईल असं काही होत नाही. सातत्यानं ती आपल्याला विकसित करावी लागते. असं म्हणूया, की मैत्री हा एक कुशल संस्कार आहे. जो आपण मैत्री भावनेच्या माध्यमातून करत असतो, की मैत्री हा एक कुशल संस्कार आहे आणि नित्य रूपानं आपण तो संस्कार किंवा ज्याला आपण कुशल कर्मही म्हणू शकतो, की हे नित्य रूपानं हे कुशल कर्म म्हणजे एक चांगला हेतू ठेवून जर आपण हे कर्म केलं, तर निश्चित त्यासारखं आपण मन आपलं बनवू शकतो. त्यासारखा आपला स्वभाव आपण बनवू शकतो. आणि म्हणून आपल्याला नित्य रूपानं ही मैत्री विकसित करण्याची गरज आहे. एक प्रकारे जेव्हा आपण मैत्री करतो, तर आपण आपल्या हृदयातला जो दीप आहे, तो प्रज्वलित करतो. मी मगाशी बोललो, की या जगामध्ये सर्वत्र खूप अंधार आहे. प्रत्येकच लोक एक प्रकारे काहीतरी चाचपडत आहे. एक आपली वाट शोधतो आहे आणि ती त्याला दिसत नाहीये. हं. पण जर का आपण आपल्या हृदयामध्ये मैत्रीचा दीप जर विकसित केला, तर निश्चित त्या त्या प्रकाशानं आपण स्वतःही जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो आणि इतरांनाही आपण वाट दाखवू शकतो आणि म्हणून अ, आपण आपल्या हृदयामध्ये ही मैत्रीचे जर एक छोटा दीप विकसित केला आणि शेकडो लोकांनी आपल्या अ, मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये हे छोटे-छोटे दीप प्रज्वलित केले, तर एक महादीप ज्याला आपण म्हणूया, महाप्रदीप ज्याला आपण म्हणूया, हा आपण निर्माण करू शकू आणि त्यातूनच
जगाला एक नवी दिशा, जगाला प्रेरणा, जगाला प्रकाश, जगाला एक नवी वाट आपण या मैत्रीच्या माध्यमातून निर्माण करू शकू. हं. आणि मी सुरुवातीलाच बोललो आहे, की मैत्री हे कुशल कर्म आहेच, परंतु ते शील सुद्धा आहे. आणि बाबासाहेब म्हणाले, की शील म्हणजेच धम्म आहे. तर त्या अर्थानं मैत्री म्हणजेच धम्म आहे, हे भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, की कल्याण मित्रता किंवा धार्मिक मैत्री ज्याला आपण म्हणूया, तोच संपूर्ण धम्म आहे. आणि ह्या धम्माचं जर आपण आचरण केलं, हं, या धम्माचं जर आपण पालन केलं, तर आपण जगामध्ये शांती, स्थैर्य, सुख निर्माण करू शकू. त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. ही काही साधी-सुधी बाब नाहीये, की अनेकांना आपण कदा वाटत असेल, की काय मैत्री आपण नेहमीच विकसित करू कर कर करत असतो. परंतु अनेकदा म्हणजे आपण एक बौद्ध म्हणून कर्मकांड निश्चितच करत नाही. परंतु जर आपण जागृत नसू, जागृतीने ते करत नसू, तर आपली मैत्री भावना सुद्धा ही कर्मकांडासारखी होऊ शकते. दुसऱ्या शब्दामध्ये ही शीलवर्थ परामर्श होऊ शकते. बसायचं ठीक आहे, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी, 5वी पायरी झालं ध्यान. आणि उठल्यानंतर जैसे थे. तर असं आपलं काही होता कामा नये. म्हणजे मैत्री हे एवढं महत्त्वपूर्ण ही सकारात्मक भावना असेल नव्हे, मैत्री म्हणजेच धम्म असेल, तर नित्य रूपानं रोजच्या जीवनात अगदी 24 तास म्हणजे चालत असता, बोलत असता, आराम करत असता, लोकांशी बोलत असता, काम करत असता, शांत असता, एकटे असता, सातत्यानं आपण लोकांच्या कल्याणाची, लोकांच्या हिताची, लोकांच्या सुखाची भावना केली पाहिजे. आणि हे असं करत करत राहू, तर निश्चितच आपण सुद्धा मैत्रीनं तुडुंब भरल्यासारखं होऊ शकेल. कारण की मी मगाशी बोललो, की आपण जसा विचार करू, जसं आपण कर्म करू, तसं आपलं मन बनेल. आपल्या भावना बनतील, आपले विचार बनतील आणि जसे आपले विचार आणि भावना बनतील, तसं आपलं जीवन होईल आणि पुन्हा आपण तसं कर्म करू शकू. आणि म्हणून सातत्यानं आपल्या मनाला ह्या मैत्रीनं संस्कारित करण्याची गरज आहे. परंतु इथे काही समस्या पण आहेत. मैत्री विकसित करत असताना काही समस्या आहेत किंवा काही संभ्रम आहेत, की त्याला जाणणं हे गरजेचं आहे. म्हणजे एक प्रकारे काळे ढग आहेत म्हणूया आपल्या मनावर किंवा काहीतरी आवरणं आहेत. ते आवरणं दूर केल्याशिवाय खरी मैत्री काय आहे, हे आपल्याला कदाचित कळणार नाही. तर पहिली म्हणजे पहिली बाब अ, आहे ती म्हणजे अ, सर्वसाधारण ज्याला आपण सर्वसाधारण मैत्री आणि खरी मैत्री ज्याला आपण म्हणूया. याच्यामध्ये काय फरक आहे, हे आपण जाणण्याचा प्रयत्न करू किंवा दुसऱ्या शब्दामध्ये असं ज्याला आपण म्हणूया, की मैत्री आणि उपयोगिता ही काय आहे, ही आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वसाधारण आपला स्वभाव आहे, की जी व्यक्ती आपल्याला मदत करते, जी आपल्याला सहकार्य करते, त्यालाच आपण मित्र म्हणतो. आणि मगाशी मी जेव्हा समूहचं उदाहरण सांगितलं, टीमचं उदाहरण सांगितलं, की जे लोकं एकत्रित येऊन काम करतात त्याला आपण टीम म्हणतो. पण ह्या टीममध्ये जर विश्वास नसेल, हं, तर ती खऱ्या अर्थानं चमू होत नाही. विश्वास हा महत्त्वपूर्ण असतो. आणि त्याच प्रकारे सर्वसाधारणपणे जो व्यक्ती आपल्याला मदत करतो, सहयोग करतो, अ, तो आपला मित्र असं लोकांना वाटतं. परंतु जेव्हा आपण खरंच अडचणीमध्ये असतो किंवा आपली मानसिकताच चांगली नसते, तेव्हा हे मित्र आपल्यापासून दूर जातात. एक प्रकारे इथे मैत्रीची कसोटी असते. तर मग तो खरा मित्र नाही.
की जो केवळ एक प्रकार म्हणजे उपयोगितेवर आधारित ज्याला आपण मैत्री म्हणूया, ती खरी मैत्री नाही. कारण की उपयोगिता ही दीर्घकाळ टिकणारी नसते. म्हणजे उपयोगिता म्हणजे मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही मला मदत करा. हं. किंवा ही व्यक्ती मला सातत्यानं माझं पुण्यानुमोदन करते. अ, वेळोवेळी मला मदत करते, म्हणून हा माझा चांगला मित्र असा आपण समज करतो. पण जेव्हा ती मदत येणं बंद होते किंवा ती व्यक्ती आपल्या अपेक्षेसारखी वागत नाही, तेव्हा तीच व्यक्ती आपल्याला सारखी वाटते. आता घरातलंही उदाहरण घेऊया आपण, की घरातलं म्हणजे जे काही नातेसंबंध आपले आहेत, पती आहे, पत्नी आहे, मुलं आहे, आई-वडील आहे. जेव्हा ते लोकं आपल्या विचारानुसार वागतात, आपल्याला जसं अपेक्षा आहे तसं वागतात, आपल्याला सगळं चांगलं वाटतं. ऑल इज वेल वाटते. पण जेव्हा आपल्या अपेक्षेनुसार लोकं काम करत नाही, तर जी आपल्याला जवळची व्यक्ती ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो, तीच व्यक्ती आपल्याला कधी-कधी शत्रूसारखी वाटते. मग आपला पती शत्रूसारखा वाटतो, आपली पत्नी शत्रूसारखी वाटते, कधी आपले मुलं शत्रूसारखे वाटतात, कधी आई-वडील शत्रूसारखे वाटतात. मग असं का होतं? हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे, की ज्या लोकांसोबत आपण एवढा दीर्घ काळ घालवतो, ज्याला आपण आपली माणसं म्हणतो आणि आपल्या प्रवचनाचं शीर्षक पण तेच आहे. म्हणजे ही जी प्रवचन मालिका आहे, ऑनलाईन प्रवचन मालिका, त्याच्यामध्ये पण आपण म्हटलं, की माझी माणसे आणि माझं कुटुंब. ज्याला आपण हे माझं-माझं म्हणतो, तेव्हा हीच माझी माणसे आणि माझं कुटुंब कधी-कधी दूर गेल्यासारखं वाटतं. असं का व्हावं? अनेक कारणं आहेत. त्यामध्ये पहिलं कारण आहे, ती म्हणजे अपेक्षाभंग. म्हणजे आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. आपल्या मनासारखं लोकं वागत नाही. आपल्याला अपेक्षित असतं तसं वागत नाही. म्हणून आपल्याला दुःख होतं. हं. तिथे एक प्रकारे आपण प्रेम करतो. तिथे काहीतरी आपला स्वार्थ असतो. तिथे काहीतरी आपली उपयोगिता असते, की यांनी असं करावं. मी एवढं करतो यांच्यासाठी. मी एवढं श्रम करतो, पैसा कमवतो, काम करतो, सेवा करतो. तर त्यांनी सुद्धा असं-असं वागावं आणि नाही वागलं तर दुःख, असं आपल्याला होतं. हं. तर ही खरी मैत्री नाहीये आणि म्हणून कदाचित हे बोललेलं तुम्हाला आवडणार नाही. परंतु हे आपण याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. मी जे बोलणार आहे, ते कदाचित अनेकांना आवडणार नाही. परंतु याच्याविषयी विचार करणं गरजेचं आहे. ह्या जगात कुठलंच नातं ज्याला आपण म्हणूया, म्हणजे भौतिक अर्थानं ज्याला आपण म्हणूया, सर्वसाधारण अर्थानं म्हणूया. मग ते नवरा-बायको असो, आई-वडिलांचं असो, भाऊ-बहिणीचं असो किंवा आणखी कुठलंही नातं असो, ते नातं परिपूर्ण नाही. का? कारण की या प्रत्येक नात्यामध्ये काही ना काही अपेक्षा आहेत. अरे, माणूसच परिपूर्ण नाहीये. आपण स्वतः परिपूर्ण नाही. ज्या लोकांसोबत आपण वावरतो, ज्यांना मी आपलं म्हणतो, तो परिपूर्ण नाही. तर मग नातं परिपूर्ण कसं असणार आहे? आणि म्हणून अनेकदा ह्या रक्ताच्या नात्यामध्ये, ह्या घट्ट नात्यामध्ये समस्या निर्माण होतात आणि ह्या नात्याला तडा जातं. आपला विश्वास कमी होतो आणि म्हणून असं आपण समजता कामा नये, की हे माझं नातं खूप घट्ट आहे. असू शकेल, काही लोकांची नाती हे घट्ट असू शकतात, परंतु ते परिपूर्ण नाही. का? कारण की त्याच्यामध्ये अपेक्षा आहेत. त्याच्यामध्ये काही ना काही प्रकारची आसक्ती आहे. काही ना काही प्रमाणात उपयोगितेवर आधारित आहे आणि म्हणून जगातली ही जी सर्वसाधारण नाती म्हणूया किंवा त्याला आपण रक्ताची नाती म्हणूया, ही परिपूर्ण नाहीत. मग काय परिपूर्ण आहे? तर मैत्रीचं जे नातं आहे.
सकारात्मकतेचं नातं आहे. निस्वार्थ प्रेमाचं नातं आहे. त्याला आपण एक प्रकारे परिपूर्ण नातं म्हणू शकतो आणि यालाच तर आपण मैत्री म्हणतो. आणि म्हणून जगात सर्वात श्रेष्ठ नातं जर कुठलं असेल, म्हणजे बुद्धांनी विश्वास या विश्वासाला सर्वात श्रेष्ठ नातं म्हटलेलं आहे. हं. तर विश्वास आपण कोणावर ठेवू शकतो, की ज्याच्यावर एक प्रकारे अ, जो आदर्श असेल किंवा जो परिपूर्ण असेल किंवा जो निस्वार्थी असेल, त्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये असे परिपूर्ण लोकं आपल्याला आपल्या अवती-भोवती नाहीत. म्हणून तर आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. म्हणून तर आपल्या संबंधामध्ये समस्या आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपल्याला सर्वश्रेष्ठ नातं निर्माण करायचं असेल, मग ते पती-पत्नीचं असो, भावा-बहिणीचं असो, आई-वडिलांचं असो, आणखी कुणाचं असो, सेवकांचं असो, वरिष्ठांचं असो, प्रत्येकासोबत आपण मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे. एक मित्र म्हणून पाहिलं पाहिजे. एक अपेक्षारहित आपण पाहिलं पाहिजे. हं. एक निस्वार्थ भावेनं लोकांचं आपण संगोपन, संरक्षण आणि विकास केलं पाहिजे. हेच नातं एक प्रकारे खऱ्या अर्थानं सर्वश्रेष्ठ नातं होऊ शकतं आणि तसं जर आपण करत राहिलो, तर आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण होणारं जे दुःख आहे, त्याच्यावर काम करू शकतो. त्यातून मुक्ती पाहू शकतो, असं होऊ शकेल. तर या बाबीवर आपण विचार करावा, की जीवनामध्ये माझं सर्वश्रेष्ठ नातं कोणाशी आहे? आणि तर ते जे असेल, तर मग ते नातं मला दुःख का बरं देतं? मला त्याचा त्रास का बरं होतो? हं. कारण की कुठलंही नातं हे जसं आहे तसं राहत नाही. त्याच्यामध्ये कमी जास्तपणा येतो. आणि जर आपला अपेक्षाभंग झाला, आपल्या मनानुसार कार्य झालं नाही, तर आपल्याला दुःख होतं. आपल्याला त्याच ज्या व्यक्तीचं आपण एवढं प्रेम करतो, त्याच व्यक्तीचा आपल्याला द्वेष येतो, तिटकारा येतो. हं. अनेक लोकं तर ह्यामुळे अनेक दिवस, महिने बोलत नाही एकमेकांशी. हं. भाऊ भावाशी बोलत नाही, आई-वडिलांशी लोकं बोलत नाही, बायकोशी बोलत नाही, पतीशी बोलत नाही, मुलांशी बोलत नाही. तर हा अबोला एकाच छताखाली राहून घट्ट नातं जे असतं, रक्ताचं नातं असतं, तरीसुद्धा होत असतं दुरावा. तर हा का होतो? याचा आपण विचार केला पाहिजे. आणि यावर उपाय काय? यापासून आपण कसं मुक्त होऊ शकतो? याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून मैत्रीच्या नात्याला हे रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नातं म्हटलेलं आहे. माझे एक मित्र आहेत इंग्लंडमध्ये. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे थिकर दॅन ब्लड. म्हणजे रक्तापेक्षाही घट्ट. काय? रक्तापेक्षाही घट्ट काय आहे? तर ती मैत्री आहे. आणि म्हणून ही मैत्री आपण विकसित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हेच सर्वश्रेष्ठ नातं आहे. परंतु मी सांगितलेलं आहे, की उपयोगिता हा एक प्रकारे मैत्रीचा शत्रू आहे. म्हणजे जी व्यक्ती आपल्याला काही कामाची नसेल, त्याच्याकडून आपल्याला काही लाभ होत नसेल, काही उपयोग होत नसेल, तर त्या व्यक्तीशी आपण मैत्री करत नाही. त्याला आपण जवळ करत नाही. तर त्यांनाही मैत्रीची गरज आहे किंवा जो मदत करतो तोच माझा मित्र आहे. जो मदत करत नाही तो मित्र नाही. असा जो आपण समज घेऊन बसतो आणि चुकीच्या लोकांना आपण जवळ करतो. तर हे ह्या बाबतीबद्दल पण आपण काम केलं पाहिजे. मैत्रीचे दुसरे 2 शत्रू आहेत, मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे. एक आहे म्हणजे प्रेम. प्रेम हा जवळचा शत्रू आहे, की मी सुरुवातीलाच बोललो, की जे इतर धर्म संस्थापक आहेत, त्यांनी प्रेम करायला सांगितलं, पण बुद्धांनी मैत्री करायला सांगितली. तर प्रेमामध्ये आसक्ती आहे, अपेक्षा आहे. अ, त्यामुळे त्यातून दुःख निर्माण होऊ शकतं आणि द्वेषाने तर माणूस काय करू शकतात याची अनेक उदाहरणं आपण पाहू शकतो. अगदी द्वेषाने चिडून
लोक हिंसा करू शकतात, खून करू शकतात. हं. आणि म्हणून जिथे द्वेष असेल, जिथे नकारात्मकता असेल, तिथे ही मैत्री विकसित होऊ शकत नाही. हं. आणि म्हणून ह्या दोन्हीही बाबीवर म्हणजे आपल्या आसक्तीवर, आपल्या अपेक्षेवर, आपल्या स्नेहावर आपण काम केलं पाहिजे. विशेषतः आपल्या घरात ज्या लोकांसोबत आपण राहतो आणि ज्यांना मी माझे लोकं म्हणतो, त्या बद्दल आपण जास्त आसक्ती किंवा जास्त अपेक्षा करू नये. कारण की आसक्ती आणि अपेक्षेतूनच दुःख निर्माण होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात सांगितलेलं आहे, की दुःखाची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये आसक्ती किंवा अपेक्षा ज्याला आपण म्हणूया, तृष्णा ज्याला आपण म्हणूया, हे दुःखाचं महत्त्वपूर्ण कारण आहे. आणि आपले संबंध हे तृष्णेवर आधारित असतील, आसक्तीवर आधारित असतील, तर आपल्या जीवनातही दुःख निर्माण होऊ शकतं आणि म्हणून त्या तृष्णेवर, आसक्तीवर, स्नेहावर आपल्याला काम करावं लागणार आहे. सोबतच आपल्याला आपल्यातला द्वेष कमी करावा लागणार आहे. आपल्यातली ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे, हेवा आहे, त्याच्यावर आपल्याला काम करावे लागणार आहे. क्रोध, त्याच्यावर आपल्याला काम करावे लागणार आहे. हं. तर ह्या 2 बाबीवर जर आपण काम केलं, तर निश्चितच आपण आपल्यातली मैत्री विकसित करू शकतो. आणि अशी जर मैत्री विकसित केली, तर ज्याला मी सुरुवातीला बोललेलो आहे, की ही बौद्ध धम्मातील मूळ सकारात्मक भावना आहे. त्याच्यावरच दान आधारित आहे, त्याच्यावरच सहकार्य आधारित आहे, त्याच्यावरच क्षमाशीलता आधारित आहे, त्याच्यावरच करुणा आधारित आहे आणि ह्या सर्व गुणांची आज जगाला गरज आहे. दान म्हणजे पैशाचं दान म्हणत नाही मी. तर लोकांना भावनिकतेनं मदत करण्याची गरज आहे. लोकांना कौशल्यानं मदत करण्याची गरज आहे. लोकांना वेळ देण्याची गरज आहे. लोकांना अभय देण्याची गरज आहे. तर मग ही दान भावना आहे. लोकांचे जे दुःख आहे ते कमी करण्यासाठी करुणा विकसित करण्याची गरज आहे. लोकांच्या आनंदात आनंद मांडण्याची गरज आहे. मुदितेची गरज आहे. तर ह्या सर्व भावनांची जगाला क्षमाशीलतेची गरज आहे, संवेदनशीलतेची गरज आहे. तर ह्या सर्व भावना केवळ मैत्रीचा विकास जर आपण करू शकलो, तर त्या मैत्रीच्या विकासातूनच हे शक्य होणार आहे. हं. आणि ती सातत्यानं आपल्यामध्ये विकसित करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिलो पाहिजे. आपल्या जीवनात त्याचा सराव केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ती भावना एक मार्गदर्शक म्हणून काम केली पाहिजे आणि जर असं करू शकलो, तर मगाशी जे मी बोललो, की आपल्या हृदयामध्ये जणू आपण दीप प्रज्वलित करत आहोत. आपल्या हृदयामध्ये जणू आपण फूल उमलण्याचा प्रयत्न करत आहोत. हं. दीप दीपाने आपण लोकांना प्रकाशित करू शकतो आणि जर आपल्या आपल्या मनामध्ये फुलं उमललीत, तर आपण लोकांना आनंदित करू शकतो. हं. तर आजच्या जगामध्ये लोकांना प्रकाशाची गरज आहे आणि आनंदाची गरज आहे. आणि हा प्रकाश आणि आनंद केवळ मैत्रीतून, केवळ सद्भावनेतून ज्याला अ, एक प्रकारे मैत्रीला आपण मानवी संबोधाची सुंदरता म्हणूया. जे मानवी संबंध आहे, परस्पर संबंध आहे, त्याची सुंदरता ज्याला आपण म्हणूया, त्याचं सुंदर पुष्प ज्याला आपण म्हणूया, म्हणजे मैत्री होय. तर ही मानवी जे संबंध आहेत, त्याला आपण अधिक सुंदर जर करायचं असेल, हं, अधिक विकसित करायचं असेल, तर आपल्यामध्ये मैत्री विकसित करणं गरजेचं आहे. मैत्री हेच सर्वश्रेष्ठ नातं आहे. दुसरं कुठलंही नातं हे श्रेष्ठ नातं असू शकत नाही. कारण की लोक श्रेष्ठ नाहीयेत. त्यामागे भावना श्रेष्ठ नाही आहेत आणि म्हणून ते नातं कसं काय श्रेष्ठ होऊ शकतं आणि मैत्री हेच जे आहे सर्वश्रेष्ठ नातं होऊ शकतं. तर या अनुषंगानं आजच्या अनुषंगानं मला एवढंच सांगायचं आहे. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय भीम.
आनंद गर्भजी. आनंद गर्भ लेफ्ट झाले आणि 100ची कॅपॅसिटी पूर्ण झाल्यामुळं त्यांना येता येत नाही. हा, आता आनंद गर्भ मी सांगतो आनंद गर्भाला जॉईन व्हायला. एकच मिनिट.